जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज मी छान अशी मस्त अशी झणझणीत अशी मिक्स अशी मुगाची डाळीची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. मटर, टोमॅटो, फ्लावर, गाजर, शेवग्याच्या शेंगा, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, दुधी आणि फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत. आणि फणसाच्या बिया छान अशा मधून अशा कट करून घेतलेल्या आहेत. तर चला, तर आपल्या छान अशी रेसिपीकडे वळूया. तर इकडे आपला पॅन देखील छान असा शेगडीवर जाऊन बसलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तर किंचित असं राई टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये. राई छान अशी तडतडून गेली की त्याच्यामध्ये किंचित असं जिरं देखील टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कांदा टाकून घेऊया. तर कांदा छान असा उभा चिरून घेतलेला आहे आपण. तर कांदा छान असा परतून घेऊया. छान असा सॉफ्ट झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कांदा छान असा मऊ सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला 1 चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे, अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे. हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता याच्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे. तर मुगाची डाळ छान अशी 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ अशी करून घेतलेली आहे. आणि ते आता टाकून घेतलेले आहे आपण फोडणीमध्ये. तर आता आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या देखील टाकून घेऊया. तर भाज्यांमध्ये मटर, दुधी, फ्लावर, शेवग्याच्या शेंगा, गाजर आणि फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत. त्या सगळ्या आपण टाकून घेऊया आणि भाज्या छान अशा मिक्स करून घेऊया. तर फणसाच्या बिया भाजीमध्ये खूप छान अशा लागतात खायला. नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा. आणि थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून देऊया. तर पाहू शकता, थोड्या वेळाने पाहिलेलं आहे आणि आपल्या भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे. तर मिक्स करून घेऊया भाजी आपली छान अशी. आणि याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. जेवढा रस्सा हवा असेल तेवढा पाणी टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे, कारण गरम पाणी वापरल्याने भाजी आपली लवकर शिजून जाईल. छान अशी भाजी आपण मिक्स करून घेऊया. आणि चवीनुसार आपल्याला भाजीमध्ये मीठ देखील टाकून घ्यायचं आहे आता. आणि थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून देऊया. जेव्हा आपण काही कडधान्य भिजत ठेवायला विसरून जातो तेव्हा आपल्याला आठवण येते ती मुगाच्या डाळीची. पण मुगाची डाळ देखील तुम्ही सगळ्या भाज्या, छान अशा भाज्या जेवढ्या आपल्या फ्रीजमध्ये असतील त्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या टाकून मिक्स मुगाची डाळीची भाजी मस्त अशी स्वादिष्ट अशी पौष्टिक अशी बनवू शकता. तर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर थोडा वेळ झालेला आहे. तर आपली भाजी छान अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. आणि वरून अशी छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि भाजी म्हणाल तर तुम्ही गरमागरम अशा भातासोबत खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. आणि भाजी आपली खूप अशी छान लागणार आहे, कारण याच्यामध्ये आपण फणसाच्या बिया टाकून घेतलेल्या आहेत. त्यामुळे खूप टेस्टी अशी भाजी लागते. आणि बिया तर खूप छान अशा लागतात खायला. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.